मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. एक सुंदर उदाहरण देऊन सांगते. एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त अशाशे करायचे, अशाशे करायचे, अशाशे करायचे, अशाशे करायचे. म्हटले बाबाला झालंय तरी काय. एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कोणाला नकोय. मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर त्यानं अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं फक्त अशाशे करायचे ना अशाशेच करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडून झाल्या पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबा जीवाच्या आकांताने बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, माझ्या मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय, यांचं चाललंय तरी काय, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही, मुलं करतात तरी काय. अक्षरशः बाबा रडू लागले आणि रडून बाबा हाताच्या संकेताने फक्त अशाशे करायचे ना अशाशेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा रडून उभं राहून एवढं जीवाच्या आकांताने सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठेतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये आपल्याला मिळाले पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसानं सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक वनस्पती आहे आणि ती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे म्हटले 50,000. मुलं म्हटले जाऊ द्या, आपले 50,000 रुपये गेले तरी चालतील पण बाबाचे लाखो रुपयांनी खजिना जर भेटला तर कुणाला नको आहे. म्हणून त्या घरातल्या लोकांनी त्या लाखो रुपयाचे आशे करता ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. बाबाला ती खाण्याकरता दिली. बाबाला ती वनस्पती खाल्ली आणि बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं करताय, असं करताय. बाबा कुठं ठेवलं धन, कुठं ठेवली संपत्ती, कुठं ठेवला पैसा. बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना ती काल शेजारच्या बाईला नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता म्हातारा कितीला पडला. 50,000 गेले. घरही पाडलं आणि त्या झटक्याने बाबा सुद्धा गेले. याला कारण का हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. हृदयामध्ये कितीही तुम्ही संसार साठवा पण हा संसार कसा आहे. ये रती माई के दुःखाची जनिती, 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 ये रती माई के दुःखाची जनिती. संसार कसा आहे. ये रती माई के दुःखाची जनिती, डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा. सोपं आहे नाही परमात्मा. ये रती माई के दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. या संसाराला
तुम्ही कितीही हृदयामध्ये साठवलं, शेवटी हा संसार दुःखाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मला सुख मिळणार नाही. पण एखाद्यानं मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला की आपल्याला असं वाटतं तो फार सुखी झाला. पण माझं एकाच वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामी वर्णन करतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कुणी सुखी नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वरम फेरा पडे. माणसाचा जन्म म्हणजे अतिशय शेवटचा जन्म आहे. आणि या जन्मामध्ये आल्यानंतर जरा हसून खेळून माणसाने जीवन जगा. आपल्याला बघितल्यानंतर समोरच्या माणसाला जरा आनंद वाटला पाहिजे. समोरून एखादा हसत हसत आला आणि आपल्या चेहऱ्यावर जर 12 वाजलेले असतील, आपल्याला बघून त्याच्या तोंडावर लगेच 1 वाजतो की नाही. कमीत कमी दुसऱ्याच्या आनंदाकरता तरी हसत जा. एका बाईचा नवरा ना हसतच नव्हता. तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, तरी तिचा नवरा हसत नाही. नवऱ्याला म्हटले, असं करा आपण थोडस 2 जण बाजारात जाऊन येऊ. 2 जण बाजारामध्ये गेले तरी तिचा नवरा हसत नाही. आणि तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं. गाढव माहिती ना, गाढवाला बघितलं ती बाई नवऱ्याला म्हणते, अहो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आले. तो इतका हुशार होता, तो म्हटला, राम राम सासरी बुवा, बरे आहात ना, वरची मंडळी वगैरे. अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करीत जा. गाढवाची करा पण हसा. जीवन आनंदाने जगा. हा देह पुन्हा पुन्हा नाहीये. म्हणून संत महात्मे म्हणतात, भगवंताला ओळखायचंय त्याच्याकरता भाव महत्वाचा आहे. देव नेमका कुठे आहे, न काष्टविद्येत तो देव, न पाषाणीच मृण्मयी, भावी ही विद्यतो देव, तस्मात् भावही कारणम. देवाकरता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. म्हणून शुद्ध भावाने त्याची भक्ती करा. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहायचा, एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंताला सारखा आडपड्यानं बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगण्याची गरज नाही. म्हणून इथे बसलेल्या तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मंदिरात गेल्यानंतर देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे. काही काही बाया म्हणतात, देवा माझी सासू मरू दे. मंदिरात गेल्यानंतर असं काही मागण्याची गरजच नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला का देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा, न सांगता तुम्हाला जाणणारा. त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत लगेच विश्वरूप नकले, त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून डोळे दाबून बसला. ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे. म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी. पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मत जवळ नाही. अभंगाचे प्रथम चरण. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे,
संपुष्टी राहावे. एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो? भक्ताच्या हृदयामध्ये. हृदयामध्ये याला त्याला संसाराला जागा देण्यापेक्षा हृदयामध्ये जागा द्यायची, भगवंताला जागा द्या. जी लोक मरते समय हृदयामध्ये संसाराला जागा देतात त्याच्यामुळे काय होतं? हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.